शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये होणारा हा तिसरा दसरा मेळावा। मेळाव्यासाठी 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन। गांधी जयंतीच्या निमित्ताने उद्या इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा। राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा। इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी पदयात्रेमध्ये सहभागी होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये 14 मतदारसंघांमध्ये जिहादी पद्धतीने मतदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। फडणवीसांनी भ्रष्टाचारांशी निकाह केला। व्होट जिहादवरून संजय राऊतांचा पलटवार। फडणवीसांनी जिहाद म्हणजे काय ते समजून घ्यावं आणि त्यानंतर बोलावं, राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांनी आपल्या व्होट जिहाद संदर्भातल्या वक्तव्याची जाहीर माफी मागायला हवी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी। शिवरायांच्या सैन्यातही मुस्लिम होते हे ते विसरलेत का, पटोलेंचा सवाल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिहाद म्हटल्याशिवाय मतं मिळत नाहीत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना टोला। सत्ताधारी सुद्धा टोप्या घालून मतं मागायला जातात ना, आमदार अनिल परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। महायुतीला धर्माच्या नावावरती मतं मागायची आहेत, परब यांची टीका। गोमातेबद्दल संजय राऊतांनी त्यांचं मत आधी स्पष्ट करावं, उदय सामंत यांचं आवाहन। राऊतांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषदा घ्याव्यात म्हणजे आम्हाला प्रचार करावा लागणार नाही, सामंत यांची खोचक टीका। जरांगेंच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करण्याचं काम सागर बंगल्याच्या माध्यमातून होत आहे। राजरत्न आंबेडकरांचा फडणवीसांवरती नाव न घेता निशाणा। राज्यामधील ओबीसी, व्हीजेएनटी, एससीबीसी समाजामधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 6 ऑक्टोबरपर्यंत वसतिगृह सुरू करणार। ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची घोषणा। बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याची हत्या। युगेंद्र पवारांनी घेतली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट। बारामतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी केली विनंती। अकोल्यामध्ये आमदार अमोल मिटकरी ट्रॅफिक पोलिसांच्या भूमिकेत। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून आकारला 30,000 रुपयांचा दंड। सांगलीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। कोल्हापूरमधल्या सिद्धगिरी कणेरी मठावरती 2 दिवसीय संत समावेश कार्यक्रम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मध्वज स्तंभाचं उद्घाटन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा संवाद मेळावा। फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बावनकुळे आणि शेलारही उपस्थित। इतर पक्षामधील कार्यकर्ते फोडून आणा, ज्यांना पक्षामधून बाहेर जायचंय त्यांनी बिनधास्तपणे जा, अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। यंदा महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे, अमित शहांनी संवाद मेळाव्यामध्ये व्यक्त केला विश्वास। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावरती सरकार येईल असंही केलं विधान। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल। निराशेला गाडून कामाला लागा, मी शब्द देतो महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं सरकार तयार करेन, अमित शहांचं वक्तव्य। आपलं सरकार येईल मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। बूथ आणि पन्ना प्रमुख यांचं संघटनांमधलं स्थान महत्त्वाचं, निवडणुकीमध्ये जास्त लक्ष ठेवून काम करा। संघटनात्मक कामं सगळ्यांची जबाबदारी आहे। संवाद मेळाव्यामध्ये आशिष शेलार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सगळ्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे, मात्र महाराष्ट्राची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी। एका पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत नाही, शहांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप हा मगरीसारखा आहे, हळूहळू सर्वांना संपवतोय। 2029ला फक्त भाजपचं सरकार येणार म्हणजे इतरांना तो गिळणार, अमित शहांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। अमित शहांची 2029ची भविष्यवाणी हास्यास्पद। हरियाणा, काश्मीरमध्ये निवडणुका सुरू असताना शहा महाराष्ट्रात, त्यामुळे भाजपमध्ये किती मोठा खड्डा पडलाय ते लक्षात येत आहे। जयंत पाटील यांची अमित शहांवर टीका। महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक। विदर्भामध्ये तिढा असलेल्या जागांवरती चर्चा, तर महाविकास आघाडीची पुढील बैठक पुढच्या आठवड्यामध्ये होणार असल्याची माहिती आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावरती महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर होणार। 200हून अधिक जागांवरती तिन्ही पक्षाचं एकमत। बैठकीच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांची माहिती।
अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्या लायसन्स गनमधून मिसफायर, गोविंदाच्या पायाला लागली गोळी। अंधेरीमधल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये गोविंदावरती उपचार सुरू, डॉक्टरांनी गोळी बाहेर काढली। गोविंदा स्वतःकडील बंदूक साफ करत होता आणि यावेळेला अनावधानानं ट्रिगर दाबलं गेलं, त्यामुळे बंदुकीमधून गोळी सुटल्याची माहिती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेमधून साकार होत असलेल्या शिवसृष्टीला दिली भेट। यावेळी मध्य प्रदेश सरकारमधील इतर मंत्रीही उपस्थित। मालवणमधील राजकोट पुतळा दुर्घटनेचं प्रकरण, जयदीप आपटेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळला। जामिनासाठी आपटेला उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागणार। बदलापूर घटनेमधील फरार आरोपींना दिलासा देण्यासाठी हायकोर्टाचा नकार। आरोपी संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका हायकोर्टानं फेटाळली। नायर रुग्णालयामधील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली। या प्रकरणाची चौकशी करण्याची विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार। विदर्भ आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता। राज्यामध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर। रायगडच्या पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस। मुंबई गोवा महामार्गावरच्या काटेतली फाट्याजवळ पाणीच पाणी, कापणीला आलेला भातही भिजला। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। नाशिकसह 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामामधील उर्वरित पीक विमा मिळणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। ई शिवनेरी एसटीमध्ये आता शिवनेरी सुंदरी बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार। हवाई सेवेच्या धर्तीवरती एसटी महामंडळाचा निर्णय। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती। गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रामध्ये करतेय विस्तार। पुण्यामध्ये अमूलचा आईस्क्रीम निर्मितीचा प्रकल्प 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये अमूलचा विरारला सुद्धा आहे एक प्रकल्प। पुण्यामधील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू। मेट्रोच्या तिकिटापेक्षा मेट्रो स्थानकावरती पार्किंगची तिकीटं जास्त। मेट्रो प्रशासनावरती पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त। पुणेकरांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद। एकाच महिन्यामध्ये 46,19,130 प्रवाशांनी केला पुणे मेट्रोने प्रवास। पुणे मेट्रोची दैनिक सरासरी प्रवासी संख्या पोहोचली 1,53,971 वर। आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी हायकोर्टानं ठेवली कायम। 28 ऑगस्ट 2017 मध्ये कोल्हापूरमधल्या माकडवाला वसाहतीमधली घटना। आरोपी समाजामध्ये राहण्यासाठी योग्य नाही, कोर्टाचा निर्णय। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरामध्ये धान्य पुरवठा बंद करणार। अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय। अमरावतीमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद। वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईंच्या मूर्तीवरून वाद पेटला। वाराणसीमधल्या मंदिरांमधून शिर्डीच्या साईंच्या मूर्ती हटवण्यासाठी सुरुवात। वाराणसीमधल्या 14 मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्या। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदान पूर्ण। दीप प्रज्वलन करताना केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या शालीला लागली आग। सुरक्षा रक्षकांनी लगेचच आगीवरती नियंत्रण मिळवलं। गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या बिगर हिंदूंना रोखण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षाची अनोखी कल्पना। गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं अशी कल्पना इंदूर भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी मांडली। गुजरातमध्ये नोटांवरती गांधीजींच्या ऐवजी अनुपम खेर यांचं चित्र। नकली नोटांच्या बदल्यामध्ये 1.5 कोटींचं सोनं लुटल्याचाही प्रकार समोर। 3 तरुणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लॉंग मार्च दिल्ली सीमेवर। प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। एलॉन मस्कच्या स्पेस एक्सचे ड्रॅगन अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पोहोचलं। अंतराळ स्थानकावरती अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना हे यान पृथ्वीवरती परत घेऊन येणार। दुसऱ्या कसोटीमध्ये बांगलादेशला हरवून मायदेशामध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा विक्रम। घरच्या मैदानावरती भारतीय संघाचा सलग 18वा मालिका विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।